नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित करार एका लग्नाचा भाग 124. सुहास झाला. तो प्रशांत खरं बोलत आहे. यात यांची काही एक चूक नव्हती. आणि इनके माझ्या बाबांच्या तालमीतला एक शिष्य आहे. तो असं करणं शक्य नाही. शिवाय आता ते सर्व 2-3 महिने पुराणं झालं आहे. सोड ती केस आता. तोच केतकी हसून त्या मुलाला म्हणजे सुहासला बोलते. तू म्हणतेस म्हणून सोडतो. सोडतो आता मी, सुहास म्हणतो खरा, पण त्या गॉगल्समधूनही त्याला टशन देत असतो. बरं, मी जातो आता. माझं ऑफिस आहे. संध्याकाळी भेटू. प्राजूला साईट हक करत तो म्हणतो आणि परत आपली बाईक घेऊन बाहेर पडतो. हाय, सॉलिड आहे तुझा दादा. तो जाताच इनके हसून तिच्यासमोर परत हात करत म्हणतो. हो, आहेच माझा सुहास सॉलिड. तोच प्राजू इतका वेळ फक्त आपल्या डॅशिंग बॉयफ्रेंडला पाहण्यात दंग होती, ती आता हरकून म्हणते. हे असं रूप पहिल्यांदाच तिने पाहिलं होतं. केतकीला तरी अभिकडून थोडंफार माहीत होतं सुहासबद्दल, पण प्राजक्ताने आत्तापर्यंत फक्त सुहासची ऐश्वर्याप्रती असलेली रोमॅन्टिक साईडच पाहिली होती. कराडच्या कॉलेजचा रावडी फक्त अभिमन्यू देशमुख असंच आत्तापर्यंत तिलाच काय तर संपूर्ण फर्स्ट इयरला वाटायचं. त्यामुळे हा डॅशिंग अवतार सुहासचा पाहून प्राजू पूर्ण फ्लॅट झाली होती. माझा सुहास म्हणजे? प्रशांत गडबडून विचारतो. बिचारा तिच्या पहिल्या प्रेमात पडला होता. ते सुहास तिचा बॉयफ्रेंड आहे आणि हा अंदाज त्याचा यावेळी आमच्या कॉलेजमध्ये पाहिला नव्हता ना, म्हणून ते. केतकीने आता हसून सांगितलं. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये 2 नवीन मुली येऊन सुद्धा आम्हाला काहीच फायदा नाही. सो सॅड. तसा एनके नाराज होऊन बोलतो. हो ना यार, प्रशांतही दुःखी चेहरा करून म्हणतो. का? कॉलेजमध्ये नवीन मुलींशी फक्त फ्लर्टच केलं पाहिजे असा काही आपल्या शिक्षण क्षेत्रात कायदा आहे का? नाही म्हणजे फ्रेंडशिपही चांगली होऊ शकेल की आपली. ती गोड हसून आता आपला हात पुढे करत म्हणते. हां, तेही खरं आहे. पण मुलींशी फ्रेंडशिप? तो तरी तोंड पाडून म्हणतो. मुलींशी मैत्री असं तोंड पाडून का बोलत आहेस? डोंट टेल मी की तुला मैत्रिणी नाहीत म्हणून. ती आता अजून मोठमोठ्याने हसून त्याला म्हणते. नाही, तो खरं बोलतोय केतकी. त्याला मैत्रिणी नाही. आता परत या दोघांमध्ये प्रशांत पडतो. ॲक्च्युली हा इतका हँडसम आहे की आमच्या कॉलेजमधील मुली याच्यावर फक्त फ्लर्टच करतात. त्यांना या मैत्रीमध्ये पडायचं नसतं. प्रशांत पुढे हसून सांगतो. ओ, आणि मग तुम्ही यांचे वकील असाल ना? तिने आता सिरियस होऊनच विचारलं. वकील? नाही बुवा, प्रशांतने आपले डोकं खाजवून म्हटलं. हो का? नाही म्हणजे मगापासून पाहत आहे ऐवजी तुम्हीच त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत आहात ना? तर मला वाटलं. ती आताही गंभीर होती. नाही. तसं ते ऐकून एनकेला हसायला आलं आणि तो हसून नकारात मान हलवत म्हणाला. हा माझा फक्त फ्रेंड आहे, नो ॲडव्होकेट. त्याचं काय आहे ना, मला बोलायचा कंटाळा जास्त येतो. मग माझे असे मित्र मध्ये मध्ये बोलतात. डोंट माइंड. त्याने आता हसून प्रशांतकडे डोळे वटारतच म्हटलं. पण त्याचं बोलणं ऐकून सगळेच आता हैराण झाले. बोलायचा कंटाळा? ओ माय गॉड, हे तर मी पहिल्यांदाच ऐकत आहे. मी तर आत्तापर्यंत कामाचा कंटाळा वगैरेच ऐकलं होतं. आता प्राजू मध्येच बोलते. हो, येतो कधी कधी. यावर आता काय उत्तर देणार म्हणून तो बस एवढंच बोलला. बरं, चला आम्ही निघतो आणि नाईस टू मीट यू म्हणत आता केतकी हसून त्यांचा निरोप घ्यायला लागते. अरे, आम्हीही तुमच्याच क्लासमध्ये आहोत. चला, आम्ही दाखवतो क्लासरूम म्हणत प्रशांत व मित्र त्यांच्या पुढे जातो तर मागून या दोघी. एनके जाणार तोच त्याचा हात मागे खेचला जातो. पहिलं आणि शेवटचं सांगतोय.
तू आणि तुझ्या त्या फडतूस ग्रुपने या दोघींपासून लांब राहायचं. माझा व स्पेशली अभिचा पर्सनली तुला निरोप आहे. तोच लांबूनच यांना पाहत असलेला सुहास परत आपल्या बाईकवरून हे सगळे आत जाताच आणि एनकेही आत जात असतानाच त्याचा हात ओढत त्याला मागे खेचत कानात त्याच्या बोलतो आणि तसाच परत त्याला एक राऊंड मारत आणि खुन्नस देत तिथून निघून जातो. अभिला आणि सुहासला त्याच्या त्या प्रोटीन प्लॅनविषयी कळालेलं होतं, पण ठोस पुरावे नसल्याने एनके सुटला होता आत्तापर्यंत. हा अभि कमी होता की त्यात आता हा सुहासही आला. सुहास जाताच रागात त्याने दगड पायाने उडवत स्वतःशीच म्हटलं, पण शुकरमान एनके, त्यांना तो खरा प्लॅन अभिसाठीच होता हे कळालं नसेल आणि नाही केतकीलाही अजून माहीत आहे. पण आता जी चूक केलीच आहेस तर त्याची माफी तर तुला मागावीच लागेल. केतकीची, तो बोलतो. चूक? तू कोणती केलीस? तोच एक आवाज येतो तसं मागे वळून पाहतो तर केतकीच असते, जी त्याला आता गोंधळून पाहत असते. तिने फक्त माफी आणि चूकवालं शेवटचं वाक्य त्याचं ऐकलं होतं. अगं म्हणजे ते, यावर त्याला काय बोलावं ते कळत नव्हतं. ते असे अचानक आले नाही. तसंही कारण कारण काय द्यायचं जेव्हा आपण माफी मागितल्यावर हे त्याच्या लक्षातच आले नव्हते. त्यामुळे तो पुरता गोंधळून गेला होता. आमच्या कॉलेजमध्ये तुला माझ्या एका दुश्मनीमुळे एवढं सगळं सहन करावं लागलं ना, त्यामुळे. तसा सावरून तो पुढे बोलू लागला. तुझा दुश्मन? ओ, म्हणजे ज्याने मला ते पॉइझन दिलं त्याला तुला द्यायचं होतं का? तसे ती भांबावून जात म्हणते. हा तेच. तसं तो पटकन बोलतो. श्वास इतका वेळ काय सांगायचं हिला असा विचार करत असताना रोखलेला असतो तो तिच्याच या बोलण्याने हसून सोडत म्हणतो. तशीही हुंकार भरते. जाऊ दे. तू कशाला एवढं मनाला लावून घेतोस? तसंही मला माहीत आहे यात काही तुझी चूक नाही. ते सोडून आता विषय तू. बरं, चल क्लासमध्ये जाऊयात. ती त्याला हसून बोलते. असं कसं विसरू सगळं? ती माफी मी फक्त मुद्दाम केलेल्या चुकीची होती. पण तू मारलेली ती गालावरची थप्पड, तिचा हिशोब अजून बाकीच आहे की. तो मनातल्या मनात कुस्तीत हसत बोलतो. हा चल, म्हणून परत हसून तिच्या मागे क्लासमध्ये जातो. कॉलेजचा पहिला दिवस चांगला जातो. त्या दोघींना दुसरे कोणी फ्रेंड्स नसले तरी फरक पडत नव्हता. त्यामुळे त्या या नवीन कॉलेजमध्ये खुश होत्या. शिवाय सुहास इथेच पुण्यात असल्याने काहीच प्रॉब्लेम नव्हता. हा आता जरी केतकी अजून आपल्या अभिवर रुसून बसली असली तरी त्याची आठवण तिला येत होती अधेमध्ये दिवसभरात. काय ग, हा एनके वाटतो तितकं खडूस नाही वाटत. दोघी आता तिच्या बाईकने बंगलोवर आल्या होत्या. आता त्या हॉस्टेलवर नव्हत्या राहत. रणवीरने मुद्दामच आपल्या बंगलोवर राहायला सांगितलं होतं, कारण कधीही आठवण आली तर भेटायला जाता येणार होतं. शिवाय यात अभिमन्यूचाही हात होता. त्यानेच आपल्या ससूरजींना रिक्वेस्ट केली होती, त्यामुळे त्याने होकार दिला होता. हो, पण लगेच प्राजू कुणावर विश्वास ठेवू नये. सुहास व अभिने दोघांनी काय आहेत हे सांगितलं आहे, त्यामुळे मोस्टली आपण लांबच राहूयात त्याच्यापासून. तिने एक ड्रेस घेतला कपाटातून व चेंज करण्यासाठी बाथरूममध्ये जाता जाता बोलली. अरे वा, म्हणजे अभिची प्रत्येक गोष्ट तू सिरियस घेते तर अजूनही. प्राजू हसत तिला चिडवत म्हणते. अजूनही म्हणजे? पण तिला तिचं बोलणं कळलं नाही, कारण ती ते सर्व ओघात बोलून गेली होती. म्हणजे हेच की तू म्हणे दाजीशी बोलत नाही, भांडली आहेस वाटतं, म्हणून म्हटलं. तिने थोडं हलकं हसत म्हटलं. बोलत नाही आणि भांडले आहे याचा अर्थ असा नाही प्राजू की मी त्याच्याशी ब्रेकअप केला आहे. तो आजही माझाच आहे आणि आजही माझं त्याच्यावर तितकंच प्रेम आहे, ती हसून बोलते. थँक यू. अजूनही माझ्यावर प्रेम करतेस हे ऐकून खूप भारी वाटलं. तोच मागून आवाज ऐकू येतो तसं ती पटकन मागे वळून पाहते तर अभि दारात उभा असतो आणि मस्त हसून तिला पाहत असतो. अभि? अभिला पाहून तिचा आनंद, आश्चर्य तर झालं होतंच, पण हलका रागही आला होता. तू इथे काय करतो? आणि तुला या बंगलोची कीज कोणी दिली? बोलता बोलता तिला आठवतं की तिने बाहेरचे दार आतून
लॉक केले होते. ते एकतर आतला माणूसच ओपन करू शकतो, दार दार वाजलं बाहेरून तर, किंवा ज्याकडे कीज आहेत ते लॉक करून येऊ शकतात. दोघी इथेच त्या होत्या आणि बेलही वाजली नव्हती बाहेरची. म्हणजे हा कीजने आत आला आहे हे तिला साफ कळून चुकले होते. त्यामुळे ती डायरेक्ट कीजबद्दल बोलते. मी आलेच हं. तोच आता इतक्या वेळ यांनाच पाहत असलेली प्राजू तिचं बोलणं ऐकताच हळूच म्हणते आणि जायला लागते. ओ, तसं केतकीला कळतं की यामागे कोण आहे. तशी ती, प्राजू थांब तिथेच, म्हणत जोरात आवाज येते. तशी समोरच हसत उभे असलेल्या अभिकडे पाहून प्राजू, मी मेले, मला वाचवा दाजी, असं खानाखुणा करून सांगत होती. तो मात्र फक्त तिच्याकडे पाहून हसत होता. याचा अर्थ साफ होता, तुमचं तुम्ही बघा आता सालीसाहेबा. प्राजू, खरं खरं सांग, अभिला चाल कोणी दिली? आपल्या बंगलोची? तोच केतू तिच्यासमोर आता दत्त म्हणून उभा राहत तिच्याकडे रागात पाहत म्हणते. मी मी नाही. तसं प्राजू घाबरून बोलू लागते. ते ते सुहास, ती बोलणार तोच. हो, मीच दिली त्याला माझ्याकडची चावी. शेवटी तोही या घराचा मालक आहे. तोच तिथे आता सुहास येत बोलतो. मालक? आणि तो कसा काय? आता त्यावरती आपल्या कमरेवर हात ठेवून त्याला नजर रोखून विचारते. अगं मालक म्हणजे तसा नाही ग, पण आता तोही याच बंगलोमध्ये राहणार म्हटल्यावर तो मालकच नाही का, आपल्या तिघांसारखा. आम्ही पण रेंट जरी देत असलो तरी सध्या मालकच आहोत. इथे राहणार आहोत म्हटल्यावर. तसं सावरून सुहास बोलतो. सुहासलाही ऑफिसकडून जागा मिळालेली असली तरी या दोघींवर लक्ष ठेवायला कुणीतरी असावं म्हणून रणवीरने रिक्वेस्ट केली होती की त्यानेही इथंच राहावं. तो केतकीचा मानलेला भाऊ होताच, शिवाय त्याच्यावर गायकवाडांचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे त्यानेच रिक्वेस्ट केली होती. ओके, तू म्हणतोस म्हणून तू आणि प्राजू दोघे मालक आहात इथपर्यंत ठीक आहे. पण हा कसा काय? ते नाही कळलं. हा तर मुंबईला जॉबला आहे ना? तिने अभिकडे बोट करत विचारलं. आता सर्व काही इथेच ऐकायचं आहे का? तोच तिचे उत्तर न देता अभिने सुहासला मध्येच अडवत म्हटलं. तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी देईल, पण लवकरच. आता सध्या आपण बाहेर जाणार आहोत. आणि हे कुणी ठरवलं? तिने त्याचं बोलणं ऐकून इरिटेट होत म्हटलं. म्हणजे तशी खोटी खोटी ॲक्टिंग करत. आवडली तर होतं त्याची ही आयडिया, पण सध्या राग खोटा जसा होता तसं हे इरिटेशनही खोटंच होतं. कुणी म्हणजे? मीच. आणि कोण? तुझ्या सध्याचा बॉयफ्रेंड आणि होणारा नवरा. तोही आपल्या ॲटिट्यूडमध्ये म्हणाला. प्लीज यार चिव, किती दिवस हा बोला, आता तरी माफ कर ना. तो तिच्याजवळ येऊन बोलायला लागला तसं प्राजूने हळू सुहासला बाहेर काढत बाहेरून दार लॉक केलं आणि ही दोघंही तिच्या तावडीतून सुटले. खरंच शिव, का हा बोला? मला आता खरंच सांगतो, सहन होत नाही. तो खूपच रिक्वेस्ट करत म्हणत होता. सॉरी ना, वाटल्यास पाया पडून तुझी माफी मागतो मागतो ग, पण प्लीज या पामराला एकदा माफ कर. तो अक्षरशः तिला साक्षात दंडवत घालत आता बोलायला लागला. तसं तिला आता हसायला यायला लागलं. आपण जरा ओव्हरच तर नाही ना करत, असं गेली 2-3 दिवसापासून तिलाच वाटत होतं. त्यामुळे त्याच वेळी तिला त्याच्यावरचा जो काही राग होता तो फुर्र झाला होता. बस, आता त्याने येऊन माफी मागावी हीच एक इच्छा होती, जो आत्ता तो पूर्ण करत होता. अभि, काय करतोय? शेवटी तिलाच राहवलं नाही आणि तिने त्याला उठवून उभं राहायला सांगितलं. आधी माफ केलं मगच, पण तोही मुलखाचा हट्टी. ओके बाबा, माफ केलं. तिने त्यावर हसून म्हटलं. बाबा? आता मी बाबा झालो तुझा? तसं त्याने वाकडं तोंड करत म्हटलं तशी ती खुदकन हसली. हसी तो फसी म्हणत याने म्हटलं, पण चेहरा मात्र तिला तितकाच निर्विकार परत ठेवला. ओके अभि, मी तुला माफ केलं. बस. तसं तीही त्याला परत उठवून म्हणते. बस. तोही हसून उठून उभा राहतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो. इतके दिवस साहेब यालाच तर मिस्टेक करत होते. आय मिस यू ट्यू. त्याने तसंच तिला मिठीत घेऊन म्हटलं. मी टू माय गाऊ, म्हणत तिनेही आपली मिठी घट्ट केली. दोघेही असेच 5-6
5-10 मिनिटं थांबले होते. ओ रोमिओ ज्युलिएट, रोमॅन्स आता उरलेला लग्नानंतर ठेवा आणि चला आता बाहेर फिरायला. तोच तिथे सुहास आणि प्राजू होतात. त्यांना असं पाहताच खुश होतात. पण सुहास गप्प बसेल बरं आता. त्याने दोघांच्या पाठीत 2-2 धपाटे घालत म्हटलं, आलात का आपण आमच्या प्रेमाचे दुश्मन बनून? तसं तोंड वाकडं करत अभि लटक्या रागात म्हणतो, हो, पण तिला मिठीतून किंचितही अजून बाजूला केलं नव्हतं हं. उलट अजूनच मिठीत ती सोडतीये म्हटल्यावर हा घट्ट करत होता. इतक्या दिवसांच्या विरहाचा कॅटलॉग भरणं जे चालू होतं. अभि, पण आता मात्र तिला चॉकलेट जाणवतं आणि ती त्याला थोडं दूर करत म्हणते, काय हे सुहास? तसा तो रागात त्याला म्हणतो, तुझ्या आणि माझ्या प्राजूच्या प्रेमात आत्तापर्यंत मी आलोय का रे? जे कायम तू आमच्या प्रेमाच्या मध्ये येतो. कॉलेजमध्ये असतानाही आमच्या सर्व प्रायव्हसीवर पाणी ओतायचास. तो गाल फुगवून म्हणतो, पण प्रायव्हसी शब्द ऐकून आपल्या केतूचे गाल ब्लश करायला लागतात. हो का? आणि तुझी प्रायव्हसी प्लेस कुठली? तर कॉलेजच्या मागच्या साईडला. ती जागा ऑलरेडी कपल्सने भरून गेलेली असायची. आता सुहास जुने दिवस आठवत हसून म्हणतो, ए, काही काय सुहास दादा, तिथे तर कुणीच नसायचं. आम्ही दोघेच असायचो. आता केतूही जुन्या आठवणीत रमत बोलते. आणि आम्ही काय तू म्हणतोस तसं कॉलेजच्या मागे नव्हतं थांबत. ते तर फक्त तुम्हा लोकांसाठी. ती त्यांच्या दोघांचं सिक्रेट ओघाओघाने बोलून जाते. ओ वाव, राजूला ते ऐकून फार भारी वाटलं. म्हणजे अभ्या तुम्हाला फसवत होतास तर. तसं तर सुहासचे ते ऐकून डोळेच मोठे झाले की दोघं तर खूपच शहाणी निघाली ती. केतू, आणि ते ऐकून आपल्या अभिने डोक्यावर हात मारला आधी. तिघांचे एक्सप्रेशन एकाच वेळी आले होते. तसं त्या तिघांकडे, विशेषतः अभिकडे पाहून तिला कळून चुकले की आपण आता बोलण्याच्या नादात मारती खाल्ली आहे. तिने पटकन आपली छोटीशी जीभ बाहेर काढत चावली आणि त्याला कान धरून सॉरीही बोलले. अरे सुहास, असं काही नाही. तर सुहासचं नाव सुहासचं ऐकून पुढे अभि त्याला काय बोलावं कळलंच नाही. ते काय लावलं आहे सुहास आणि अभि तुम्ही दोघंही? सुहास, एवढं काय त्यात? एखादी जागा त्यांनी सिक्रेट लपवून ठेवली तुझ्यापासून तर. आता तूही आयुष्यात काही आपले सिक्रेट लपवशीलच की. आता समजूतदार आपली प्राजू शेवटचं वाक्य बोलताना उगाच आपल्या हाताच्या बोटांशी खेळत लाजून बोलते. हो ना, अगदी बरोबर तुझं प्राजू. तसे हे दोघंही एकसाथ म्हणतात आणि सुहासकडे पाहायला लागतात. घ्या, इथे माझी साथ देऊन या दोघांना परेशान करायचं असं ठरवून आलेली ही स्वतःच त्या दोघांची बाजू घेत आहे. तर दुसरीकडे तिचे हे बोलणे ऐकून सुहास कपाळावर हात मारत म्हणतो, हो का? यांना चिडवायचा आपण प्लॅन मिस केला होता का? आणि आपली विसरभोळी प्राजू तोंडात बोट घालून म्हणते, तसे हे दोघं एकमेकांकडे पाहत आणि नंतर त्याच्याकडे पाहत हसतात. तर सुहास नकारात्मक मान हलवतो की कसं होणार माझं म्हणून. चांगलंच होणार आहे. आता चला बाहेर. जायला उशीर होतो ना आपल्याला? अभि सुहासच्या खांद्यावर हात ठेवून हसत म्हणतो आणि दोघे बाहेर पडतात रूमच्या. चला मॅडम, बाहेर जायचं आहे ना? तर इकडे केतकी त्या विचारात पडलेल्या आपल्या भोळ्या प्राजूचा हात पकडून बाहेर पडते त्यांच्या मागे. क्रमशः. कथेचा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.